नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 8. तर आपण आलो आता बागेमध्ये आणि आज आपला जिल्हा हा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. पण इथे बघू शकता रखरखावून काय ऊन पडले. ते पावसाचं काय नामोनिशान नाही पावसाचं. न्यूजमध्ये दाखवतात की कोकणात मान्सून दाखल, पण कुठे आहे की कुठेतरी पडतोय बारीक बारीक मध्यम धीमे गतीचा, परत गायब होतोय. ए शिबू क्या कर रहा है? वो बकरे को छोड़ने का ना. हाँ, बकरे को छोड़ने का ना. वो किधर गया चोर? तू अकेला ही है इधर? अच्छा है फिर. लगा आराम के साथ लगा. मैं भी जाता है उधर. बीआई किधर गया? ओके. तर आपण बोलत होतो पावसाचं, पण पाऊस काय पडत नाही. म्हणण्यासारखा पाऊस काय पडत नाही. गरम तर दिवसेंदिवस वाढत चालले. गरमी तर कमी व्हायचं देखील गरमी नाव घेत नाही. तर आपण आता जाऊया नवीन बागेमध्ये. नवीन बागेमध्ये ना, जो गेल्या वर्षी ना हरल्याने ना, म्हणजे कसं वरून ना गडगा नाही घातला होता नवीन बागेमध्ये. तर हरल्याने ना पूर्णपणे ती माती ना धुपून गेली, खाली गेली पूर्णपणे सर्व ती धुपून. तर ह्यावर्षी तर आता गडगा घातलेला आहे, तरी पण तिथून पाणी जायला छोटे छोटे आम्ही बांध घालणार आहोत. तर तिकडे जातो नवीन बागेमध्ये, बघतोय काय करताय ते, कसं काय करताय. दाखवलेले तर आहे, तरी पण एकदा जाऊन बघतोय. म्हणजे छोटे छोटे दगडी लावणार, त्याच्यावरती माती टाकणार, म्हणजे पाण्याला जायला मार्ग देणार आहेत, जेणेकरून जे आहे ते देखील ह्यावर्षी धुपणार नाही याच्याकरता. माती जी होती ना ती गेल्या वर्षी पूर्णपणे धुपून गेले, खाचं पडले आहेत पूर्ण. आणि तांबळ माती ही ना लगेच धुपून जाते. आणि जर ह्या वर्षी जरी गेली ना, तर जे मोठे मोठे दगडे आहेत JCBने हे केले ते कलंबावरती येऊ शकतात. जर यावर्षी जर आम्ही पाणी नाही काढले, तर म्हणून त्यांना नवीन बागेमध्ये पाठवलेलं आहे. तर जाऊया बघूया नवीन बागेमध्ये. क्या हुआ ठाकूर? हाँ, लाइटरी. तर इकडे काटलीने देखील फुले आहेत. इसका सब्जी खाया ठाकुर कभी तुमने? ये हाँ, अरे बढ़िया लगता है ये. अभी बारिश के टाइम में ये अभी आएगा, छोटा दाना लगता है ना, छोटा. हाँ, करेला जैसा उसको ये रहता है. कड़वा होता है क्या? नहीं, कड़वा नहीं रहता है. उसका ऊपर ना करेला जैसा ये रहता है चमड़ा, और अंदर से वो अच्छा रहता है. तर काटलीने देखील फुलले आहेत. पाऊस कसा पहिला सुरुवातीला लागला ना थोडा थोडा, तर चारा देखील बघू शकता किती वर आलाय तो. ह्यांना कसा जरा जरा जरी पाऊस लागला तरी भरपूर झालं. तर काटलीने तिथे फुललेले आहेत. ते काटलीने देखील यंदा मोठ्या प्रमाणात भेटणार आहेत. जर कोकणातले असतील त्यांना काटल्याची भाजी माहीतच असेल, एक नंबर असते ती भाजी. कारण मी आवडीनं जेव्हा ती कशी मध्ये छोटी छोटी पीस करायची काटल्याची, छोटे छोटे पीस केल्याच्या नंतर ना तव्यावरती भाजायची, आणि त्याच्यावरती फक्त हलकं मिरची पावडर आणि मीठ टाकायचं हलकं, आणि तांदळाच्या किंवा दाण्याच्या भाकरीबरोबर खायचं. कुरकुरीत लागते, एक नंबर भाजी लागते. तोंडाला पाणी सुटले आता तुम्हाला सांगता सांगता. ट्राय करून बघा. अशी चांगली भाजायच्या तव्यावरती, आणि फक्त हलकी मिरची पावडरने मीठ टाकायचं तेलात, एक नंबर लागते. तर आपल्या इकडे शेणा कामाला तर लागले. हे बघा असे बांध घालायचे आहेत, जेणेकरून पाणी हे या साईडला जाईल. पर ये तो बहुत बड़ा हुआ रे. हाँ, पानी आएगा ना बरसात में, तो लौड़े तू बैठ के क्या कर रहा है फिर? भोसड़ी के बाकी लोग काम करे ना. बहुत बढ़िया. ये जब गीला होगा ना तब अच्छी तरह से बैठ जाएगा. अभी तो पैर दो, दबा दो. नहीं, थोड़ा साइड उस साइड और इधर थोड़ा, बस. ज़्यादा मट्टी मत खोदो, नहीं तो मट्टी जाएगा पूरा.
उधर थोड़ा जाने के लिए, अरे यार उसमें तो ये थोड़ा इधर लेना, ऊपर लेना चाहिए था, वो सब पानी जड़ में जाएगा। तो उधर भी थोड़ा बांध दो, समझा। इधर 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 भी एक दो ऐसे पत्थर लगाओ, इधर इधर से जाएगा पानी, इधर लगाओ पत्थर, नहीं तो सब वो जड़ में जाएगा पानी। पत्थर कौन लगा रहा है? इधर एक दो पत्थर लगाओ। ये हटा दे, ये वाले हटा, तेरे उधर पैर तक लगा दे, बस होगा। नहीं नहीं ऐसे मत, उधर ही ले, ये अंदर मत ले, बाहर ही ले। हाँ बस वैसे वैसे उधर तक, वो जड़ में पानी नहीं जाएगा। बाकी तो काम 25 है, बढ़िया काम किया है। अरे बहुत ग्रुप बने ले, आगे भी है, आगे बुढ़न लोगों को रखा, जवान जवान लौंडे इधर रह गए। वो नीचे देखना, जहाँ जहाँ से बना हुआ है वैसे उसमें बनाना। तो जा नीचे जा, दिखा उनको, दिखाऊंगा अभी, लांट दिखाऊंगा। ये चुतिया को भरने को दे पाए, उसको मट्टी खोदने को दे। मिट्टी भरेगा, रहने दे इसको। ये हाँ चल 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 चल, और इसको अकेले को रखो भरने के लिए। हाँ बस हुआ, हाँ हाँ आगे आगे। ये चोर उधर का मट्टी भर के उधर डालने को दे। ए बाहर से मत डाल, हाँ बाहर से कुछ काम नहीं है रे, अंदर से डालना चाहिए मट्टी। यहाँ पे मट्टी होगी ना तो बारिश सही से आएगा। ए क्या हुआ काय को चिल्लम चिल्ली? आज बारिश तगड़ा होने वाला है, तगड़ा बारिश। तगड़ा आने दो, तगड़ा आने दो। बिरसिंग बढ़िया तरीके से डालो मट्टी। तर मित्र हो, आपण ही जी व्हाळी होती, म्हणजे इथून ना पाणी खूप येतं, व्हाळी आहे ती बाहेरच्या साईडने आहे नाला, तर ह्या साईडने देखील तिचा प्रवाह जास्त मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून आपण इथून ही बांधून घेतलेली आहे एक एक दगडाने, जेणेकरून पाणी ना ह्या कलमात जात नाही, कारण तो कलम ना पूर्णपणे धुपून जातो पावसातून। हे इथून पाणी पास होतं सरळ खालती, त्याच्यामुळे तो कलम पूर्णपणे धुपून जातो, म्हणून यंदा अपन बांधून घेतला। पिंटू ये पत्थर है ना, ये पत्थर अंदर की तरफ डाल दे, उधर भी लगा ले पत्थर है, वो देख थोड़ा ना नीचे के तरफ बैठ गया, आणि इकडे लागतोय तो बारीक बारीक पाऊस। तर आजचं वातावरण जरा संध्याकाळचाच काहीतरी असा लागून जातो पाऊस, बारीक बारीक पावसाचं वातावरण केलेलं आहे। आज ऑरेंज अलर्ट दिलेला होता, पण काय दिवसभर पाऊस नाही, संध्याकाळचा तसा धरला आहे। ह्या साईडला बघत असाल तर ह्या साईडला पाऊस हा जमत आहे, तर आज रात्री पाऊस हा लागेल। काही जण नवीन बागेमध्ये आहेत, नवीन बागेचं जे पाणी आहे ते काढतोय, आणि काही जण इकडे आहेत। तर असा पाऊस पडतोय, तर आता जी उत्सुकता लागते ती म्हणजे लावणी लावायची, शेतीची डाळ वगैरे पेरायची। तर तो देखील आपला सीझन येणार आहे, हे लवकरच चालू होणार आहे सीझन शेतीचा। तर आता कुठे बघावा पाऊस लागतोय मजबूत, संध्याकाळचा त्याने आता घेतला आहे जोर धरायला पावसाने। तर संध्याकाळचा पाऊस हा तो वस्तीला असतो असं म्हटलं जातं। आता बघूया, जर लागला तर लागेल मजबूत पैकी। तर संध्याकाळचा आलेला पाहुणा बोलतात वस्तीला असतो, जरा वस्तीला राहिला तर आज हसत लागला तर हूर काढेल, तर आम्हाला भेटतील कुर्ल्या, जर नाही लागला तर मग ओंबटचं आज देखील कुर्ल्या भेटणार नाहीत। तर बऱ्यापैकी लागतोय पाऊस, बघा इकडे काय पाऊस लागतोय, आणि इकडे जे जांभी देखील भाजून खातात पावसातून। अरे अभी हे पकोड़े बिकोड़े बनाओ, पकोड़े कुछ नहीं होता, बनाओ। हे शिबू, हे पकोड़े बना।
चल हट जा, खुर्ची महिनेला बैठने के लिए, हट हट हट. और तू बैठ रहा इधर. हा हो, असा आनंद फक्त आपला कोकणातच भेटू शकतो. हे सुख अनुभवायचं असेल तर जन्म हा कोकणातच घ्यावा लागतो. क्या फील हो, क्या अलग ही वाइब है ये. फिर ये मौसम जो इंजॉयमेंट करना रहेगा तो बहुत अभी अभी खेकड़ा मिलेगा, फिर दबा के फिर जाएंगे रात को भैया खेकड़े को. रात्रीचा खेळ चाले, खेकडाचा खेळ चाले. बॅनर कशा कौल लावूया, कौल या घेऊन नको. शिडी लावू इथे आणि कौल हा ओके मॅडम ओके. मला तर झोपून नको. इथे तुला झोपायला काल आपण इथं कागद टाकला होता, तो लक्षातच नाही. कागदाच्या खाली ना कौल फुटलं होतं काल, तर तो तरी मी म्हण या कौल फुटला. ते काय कामा नाही की तुमका. आणि इकडे आपण आलेलो असतो भिजून. मजा येईल मजा पावसात. हक्कर हक्कर मी नाही नको ओलाय तू नको मी भिजेन ना. नको नको मी भिजेन ना. काय नाही होतं. कर कर मी भिजेन ना. काय नाही होत. आंघोळ करूया आपण आंघोळ करूया. पडळी आपण इथे आता करतोय चहा आणि बिस्किटचा नाश्ता, आणि समोरचा व्ह्यू काही रावस आहे, पावसाचं मोसम, त्याच्यामुळे प्यावीशी वाटते आपल्याला चहा. आणि हा इकडं काय करता बघा, आपण जे डीमार्टमधून आणलेलं दूध, ते दूध बघा काय मस्त साय त्याची जमली. टोप करपला तर ती साय खाता. दूध तर मी घेतलंय गाळून गाळून. तुम्हाला मस्त. तर आपण देखील आता इथे चहा पिऊया. आहे तिथं फोनवरती बोलतोय, गप्पा गोष्टी मारते. उद्याचा कार्यक्रम चालू आहे, तर उद्याच्या ब्लॉग मध्ये ते आपण सिक्रेट ठेवूया. टाकता त्याचे. आणि तिकडे गरे देखील तळते. गरे तळते म्हणजे जे तेल उरलं होतं, तर आई बोलत होते ते फेकून देते. तर बुगू बोलते की नको, आपण त्याच्यात गरे तळूया, एवढं तेल नको फेकून देऊ. तर तर बोलते, आईला बोलते मी बारीक करून देतो, तर तू तळ. तो खायसूल एक फणस होतो, तो बरको तो फोडला नाही. हा काढून आणला नाही. काढून आणलास की गडकेन पाडलं आहे. तर फणस घेऊन येली त्यासून फोडला नाही, तर कापला नाही, तर यांना दिला बारीक करून. तेवढीच त्यांना काम. सकाळ ते गरे बारीक केला नाही, आई आता तळता बारीक करून ह्यांना दिला. पाणी पाणी आता डोळ्याच्या वेळेस जरा जरी पाऊस लागलो ना तरी पाणी तर वरती जाऊ बघू बघित. तर मित्र हो, ह्यासाठी की असं छत्रेत राशी मग हा छत्री पकड नको. तर पाऊस पडतोय, तर बायको जर कोकणातली भेटली ना तर ही परिस्थिती अशी कुणी कुणी अनुभवला ती नक्की कमेंट करून सांगा. जसं काय काम वगैरे झालं, जेवण वगैरे झाला बनून, तसं माका म्हणतात चल म्हणता आपण वरना फिरून येऊया, कुर्ले बघूया. तर आम्ही आलो डुऱ्याच्या हळेत. या कधी कुर्ली भेटता काय बघतो. तर बऱ्यापैकी पाऊस लागून तर पाणी तर गेलेलं आहे. जर एखादी कुर्ली भेटली तर त्याचं मन तरी शांत होईल. तर बघू आता भेटली तर फिरतोय. आत्ता तर आलोय आम्ही इथं, दोघंच आहोत आम्ही, बाकी कोण नाही. या सुनसान वातावरणात बाकी कोणीच नाही, आम्ही दोघंच आहोत. इकडे आपली बुगुडी आणि मी, आणि माझ्यासोबत तुम्ही देखील, असे आम्हीच आहोत, बाकी कोणीच नाही. बारीक बारीक पाऊस तर लागतोय. पाऊस म्हणण्याचं कसं लागलं नाही, इकडे कसं हरले फक्त गेलेत. नाही तर जर मोठं जर लागतो आणि पाणी जर जातं ना तर हमखास कुर्ले भेटले असते. तर आता देखील असलं नशिबामध्ये तर भेटेल आम्हाला कुर्ली, नाहीतर मग परत तसंच मागावी परतावं लागेल आम्हाला, खाली हात रिकाम्या हाताने. आई पाठवत नव्हती, आई बोलत होती आता कुठे नको जाऊ काळोखातून, पण आम्ही तरी देखील आलोय जबरदस्ती ना. तर बायकोचं ना ऐकला तर असं काय नाही म्हणता. फक्त माहिती तुमका सांगण्यापुरता.
असं काय नाही. तसं पण जेवच्या टायमात गेली ती. जेवच्या टायमात गेली. आता हे लाईटीवाल्यांचे असेच नखरे आहेत बाबा. अख्ख्या पावसभर 3 महिने असाच करूच आता. ही पेटी घ्या. पेटी आता होती ती आपली पोटपूजा. आज रविवार असल्यामुळे भाग्यामध्ये होती पार्टी. तर आपण आज खाणार आहोत चिकन आणि भात. खायला काय खाल्लं होतं? काहीतरी खाल्ला नसेल. फणसाची भाजी. तर आपला खोल. चार्जिंगला मोबाईल लावला होता त्याच्यामुळे तो एक भाग राहून गेला आपला शूट करायचा. तर आता पाऊस तर पडतोय. ते बघ त्याने. तर पाऊस पडतोय तर आता तुम्हाला माहिती आहे जे कोकणामध्ये राहत असतील तर त्यांना माहिती आहे केमरा ना काय म्हणतात पापडी नाही हे उदाहरण पाकड हे बघा. म्हणतात. काय म्हणतात? जाऊ. दाखवली ती पापडी. त्या पापडीचे डोंगळे बनतात. तर आमच्या ह्याच्यावरून वाद होता. पापडीचे आहेत नाहीतर काय त्याचे पंख गेले डोंगळे नाही बनतात नाहीतर काय होतात. ते डोळे वेगळे असतात हे वेगळे असतात. ते पापडे त्या पापडीचे डोंगळे बनतात. तर बघू होते की डोंगळ्याचे पापडी बनते. तर तुम्हाला जर माहित असेल याच्यामध्ये दोघांमध्ये काय तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत आम्ही जेवतोय. पंख फुटलं की कमी झालं की डोंगळ झालो. मग मी ताच सांगा होते ते का तर ता माका म्हणता की डोंगळ्याचे हे बनतात पापडी बनतात. तर मी ते काय सांगा पापडीचे डोंगळे बनतात. पंख गेले की तो डोंगळ बनतात. पापडी वेगळी. मग क्या बोलेगा बिडू इसमें. हात सण घे. आता हे घे. तू काय घेणार? चिकन घेणार आहेस की हे घेणार आहे? चिकन. मग चिकन. आता काय विचार न झाला चिकन घेणार की काय घेणार. तर तर आपला ब्लॉग देखील इथेच एंड करूया. आता आम्ही जेवतोय पोटभर. तर असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. बघितला असेल दिवसभरामध्ये आपली काय टिंगलटिवाळणी होती. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पण भेटून बघतो पण बाय बाय. आता इथं घेऊचा की गुड तिकडे नाईट जायचा? गुड नाईट तिकडे आता मग ह्या मीठ घेऊन जा. आणली हा. पिठल्यात मीठ कमी आहे. चलो मी मीठ कमी टाकलंय आता माहित नाही. Yeah.